सगळ्यांची बाजू सारखी आणि असं जर कोण करत असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. नागपूरमध्ये निकालाचा दिवस आहे, काय निकाल असणार आहे? मी सांगितलं, मला उमेद आहे आणि मला मी आशा बाळगते की विकासाच्या बाजूने हा निकाल येईल. नागपूरमध्ये कुठेतरी काँग्रेसचं कार्यालय जाण्याचे प्रकार समोर मला आता तुमच्याकडूनच कळतंय ठिकठिकाणी असं काही मशीन्स बंद पडतात, जिकडे हाताचे चिन्ह आहे ते बटन चालत नाहीये. उगाच आतमध्ये येऊन BJPचे लोक आमच्या लोकांना दमदाटी करतायत. काँग्रेसचं ऑफिस जाऊन हे जेवढं करतील तेवढं आमच्यासाठी बरं. पालकमंत्री जे आहे रात्री 10 नंतर जे आहे आचारसंहिता हे तुम्ही मला आता तुमच्याकडून कळतंय, मला आता कोणीतरी विचारलं ही न्यूज माझ्याकडे रोज येतेच आहे. काल काय झालं आणि ते काय करतायत, आणि हे जसं मी म्हणाली हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यांनी कधी बघितली नाही आहे, ते त्यांच्या डोक्यात केलं आणि त्याचा गैरवापर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिसयूज खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. खास करून सोलापूर नवीन हेच असतात त्यांच्यासाठी आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात चाललाय. त्याचा गैरवापर हे लोकांवर दबाव आणण्यासाठी साम दाम दंड याचा उपयोग करत आहेत. तर लोकांना कळून पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग केला जातो. 100% पोलीस प्रशासन असेल, तुमचे निवडणूक आयोग असेल, सगळ्याचा दुरुपयोग ह्या होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती करते हात जोडून, अभ्यास करून IAS असतील, IPS असतील, खूप कष्ट करून संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथपर्यंत आलाय. तुमच्याकडेच आम्हाला आता बघणं आशेचं किरण दिसतं. कृपया तुम्ही या देशाच्या जनतेला हिंमत द्या. मॅडम